रोज दुपारी जेवणामध्ये कुठली भाजी बनवाव हा जर टेन्शन असेल तर टेन्शन सोडा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. कारण आज मी तुम्हाला आठवड्याभराच्या भाजींचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि विशेष म्हणजे ह्या त्याच त्या भाज्या नाही आहेत. अगदी वेगळ्या भाज्या पण निवडलेल्या आहेत आणि वेगळ्या पद्धतीनेच बनवलेल्या आहेत. पहिली भाजी आहे फुलगोबीची. फुलगोबीची भाजी बनवताना ती कधीही बारीक कट करू नका, या पद्धतीने बनवत असाल तर. आणि त्याचे जे शेवटचे जे देठं असतात, हिरवी जे त्याचे पानं असतात, कवळी जी देठं असतात ना साईडला, ते सुद्धा आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. आणि पाण्यामध्ये मीठ घालून आपण हे थोडंसं उकळून घेऊयात. याने काय होते, फुलगोबीचा तो घमट वास असतो तो निघून जातो. सोबतच त्याच्यामध्ये काही किडं-किटकूल असेल ते निघून जाईल. कधी-कधी अळ्यासुद्धा या भाजीमध्ये येतात. तर सुरुवातीला निवडताना, चिरताना पाहूनच चिरून घ्या. नंतर असं थोड्या वेळासाठी ती भाजी उकळून घ्या. मिठाच्या पाण्यामध्ये उकडल्याने ती निर्जंतुक तर होतेच, सोबतच थोडीशी सॉफ्टही होते आणि जो आपण त्याचा हिरवा भाग वापरलेला आहे, त्याचा रंगसुद्धा टवटवीत राहतो. तर आता साईडला काढून घेतलंय, पाण्यातून निथळून साईडला ठेवलंय. तोवर कढईमध्ये छान तेल घालून घ्यावं. आता कुठल्याही भाजीमध्ये तेल आपण आपल्या अंदाजानुसार, आपण किती खातो त्यानुसार घालावं बघा. तेल गरम झालं, मी हिंग घातलंय, जिरं, मोहरी घालायची. कधीही जिरं, मोहरी छान अशी तडतडूच द्यायची. भाजी कुठलीही असो, जिरं, मोहरी छान अशी खमंग तडकली म्हणजे फोडणी कशी भाजीला मस्त बसते. हिंगसुद्धा असा मस्त फुलला पाहिजे. इथे आपण हा अर्धी वाटी आसपास मसाला घेतलेला आहे. या मसाल्याचं रेसिपी मी याआधीच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ओलं वाटण, ती रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की पहा. तो आता ओलं वाटण आपण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार. या पद्धतीने ओलं वाटण घरात बनवून ठेवलं की खूप सोयीचं पडतं. हिरव्या मिरचीची पेस्ट आपण याच्यामध्ये घालून घेतली. हिरवी मिरची, अद्रक, लसूण छान अशी पेस्ट बनवून घेतली होती. 1 चमचा ती पेस्ट याच्यामध्ये घातली. काही कढीपत्त्याची पानंसुद्धा घातलेली आहेत. आता सर्व जिन्नस छान असं परतून घेतलं. चला आता याच्यावरती मीठ घालून घेऊयात. तर भाजीचा अंदाजानुसार मीठ घाला. मी 1 चमचा मीठ घातलं, अर्धा चमचा हळद घातली, 2 ते 3 चमचे लाल तिखट घातलं, 1 चमचा धन्याची पूड आणि 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घातलेली आहे. सर्व कोरडे मसाले आता या मसाल्यासोबत आपण छान असं परतून घेतलेले आहेत. आणि आता जी आपण उकडून साईडला ठेवली होती गोबी, ती घालून घ्यावी. आता मिक्स करून घेऊयात. म्हणजे हे जे आपण मसाल्याचं जे वाटण आहे ते या भाजीवरती छान असं कोट झालं पाहिजे. पाणी घालायची घाई करू नका. सुरुवातीला आधी हे छान असं मिक्स करून घ्या. म्हणजे भाजीला छान असा संपूर्ण मसाल्याचा फ्लेवरही लागतो आणि त्याची कोटिंगही छान होते बघा. फुलगोबी घातल्या घातल्या जर लगेच पाणी घातलं तर मग मसाला भाजीला व्यवस्थित चिटकणार नाही. म्हणून 2 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफसुद्धा आपण काढून घेतली. मसाल्याचा सर्व फ्लेवर आता भाजीमध्ये उतरलेला आहे. आता गरम पाणी घालूयात. रस्सा भाजी बनवतोय तर इथे मी जेमतेम 1 ग्लासाच्या जवळपास पाणी घातलं असेल बघा. आता भाजी बघा, तुम्ही जर भाकरीसोबत खात असाल तर थोडीशी रसरशीत छान अशी पातळसर बनवा. पोळीसोबत खात असाल तर हलकीशी दाटसर बनवा, हो की नाही. तर झाकण ठेवून मस्त अशी दणकून मी ही भाजी शिजवून घेतली आणि पाहू शकता रंग बघा, टेक्स्चर बघा, काय भाजी अप्रतिम दिसते आणि खायला तर एवढी उत्तम लागते. तुम्ही एकदा नक्की बनवा. झणझणीत अशी फुलगोबीची मसाला रस्सा भाजी. भाजी बनवून तयार आहे. तुम्ही नक्कीच सर्व करू शकता. चला आता बघूयात पुढच्या भाजीची रेसिपी. तर आज आपण निवडलेला आहे मस्त असा अख्खा मसूर. कारण रोज त्याच त्या भाज्या, पालेभाज्या खाऊन कंटाळा येतो. कधी-कधी अशी भाजी नक्कीच बनवावी. याला कुठं धाब्यावरती जावं लागतं का रेस्टॉरंटवरती जावं लागतं. रेस्टॉरंट स्टाईल, ढाबा स्टाईल भाजी आज आपण घरीच बनवूयात, ते सुद्धा आपल्या पद्धतीने, हो की नाही. त्यासाठी छान असे 10-15 कांदे मी इथे चॉपरमध्ये चॉप करून घेतले. कांदे लहान होते तुम्ही बघितले. मोठा कांदा असेल तर 7-8 घ्यावा. या भाजीमध्ये कांद्याचं प्रमाण जास्त राहतं म्हणून कांदा जास्त वापरावा. चॉपरमध्ये चॉप करून घेतल्याने कांदा छान असा बारीक होतो. तुम्हाला जर बारीक चिरता येत असेल तर बारीक चिरून घ्या, पण बारीकच असावा. मिक्सरला पेस्ट करू नका, तो चिरूनच घ्या, तरच आपल्या भाजीचं टेक्स्चर छान येतं. आता तेल घालून घेतलं, जिरं, मोहरी, हिंग, मस्त असं खमंग फोडणी बसली आणि मग त्याच्यावरती बारीक चॉप करून घेतलेला कांदा घालून घेतला.
आता बघा, 1 वाटी अख्खा मसूर लागत असेल समजा तुम्हाला भिजलेला, तर त्यासाठी 2 वाट्या कांदा लागतो. असा अंदाजानुसार तुम्ही घ्या. अख्खा मसूर हा आधी भिजत घालावा 3 ते 4 तास. नाही लक्षात राहिलं तर गरम पाण्यात भिजत घाला, 1 तासात भिजतो. आता बघा, कांदा हलकासा रंग बदललेला आहे. आता आपण याच्यावरती लसूण पेस्ट करून घालूयात किंवा तुम्ही बारीक चिरून सुद्धा घालू शकतो. दरदर असा कुटून घेतला तरीही चालेल. 1 चमचा आपण आता हा लसणाची पेस्ट याच्यावरती घातली. परतून घेऊयात, म्हणजे लसूणचा कच्चा जो फ्लेवर असतो तो निघून जाईल आणि कांदाही छान असा आपला भाजला जात आहे. पाहू शकता तुम्ही. मस्तच. अगदीच रंग बदलून घ्यायचा नाही आहे आपल्याला, पण थोडासा तांबूस रंगावरती कांदा भाजून घ्यायचा आहे. काही जणांचं म्हणणं असतं की अख्खा मसूर घरी तसा बनतच नाही जसा हॉटेलमध्ये बनतो. तसं काहीच नाही. ते आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट. ते म्हणजे कांदा जेव्हा असा भाजला जातो तेव्हा ते 1 चुटकी त्याच्यामध्ये बेकिंग सोडा घालतात. बेकिंग सोडा घातल्याने कांदा असा एकदम फुलून येतो बघा आणि भाजीला चव अप्रतिम येते. कधीही घरी अख्खा मसूर जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा अख्खा मसूर या भाजीमध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर नाही, बेकिंग सोडा 1 चुटकी घालावा. मीठ घालून घेते आणि आता याच्यावरती आपण हळद, लाल तिखट, जसे बेसिक मसाले असतात आपले ते घालावे. या भाजीमध्ये कुठलाच जास्त मसाला जात नाही. 1 चमचा मी लाल तिखट घातलं, काश्मीरी लाल मिरचीची पावडरसुद्धा घातली 2 चमचे, त्याने रंग छान येईल. धन्याची पूड घातली बघा 1 चमचा. चला मिक्स करून घेऊयात. आणि कांदा बघा छान असा झालाय ना, सॉफ्टसुद्धा झालाय पण दिसतोय, हो की नाही? असं टेक्स्चर पाहिजे आपल्याला या भाजीमध्ये कांद्याचं. आता व्यवस्थित मी तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. पाहू शकता खूप जास्त वाफ येत आहे. माझा कॅमेरा त्याच साईडनं ठेवायला लागतो मला, कारण दुसऱ्या साईडने नाही ठेवता येत, म्हणून माफ करा. ही वाफ सरळ कॅमेऱ्यावरतीच येते. बघू शकता. दिसतोय ना आता? छान दिसतोय बघा. आणि इथे अख्खा मसूर मी भिजत घातला होता, तो सुद्धा छान असा भिजलेला आहे. चला आता अख्खा मसूर घालून घ्यायचा. त्याच्यामध्ये जे पाणी होतं ते सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतलं. वरतून आपल्याला पाणी घालावायचं आहे. मिक्स करून घ्यायचं पहिले. आणि आता याच्यावरती आपल्याला आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे. भाजीमध्ये गरम पाणीच घालावं, म्हणजे भाजीचा रंगही छान येतो आणि भाजी पटकन शिजतेही. सुरुवातीला झाकण ठेवून घेते, म्हणजे 2 मिनिटासाठी छान अशी भाजी शिजून येते आणि नंतर मग त्याच्यावरती गरम पाणी घातलं की त्याची चवही बदलत नाही, कुठंच दबणार नाही भाजीची चव. आता मी 1 ग्लास भरून याच्यामध्ये पाणी घातलंय. थोडंसं जास्त असेल बघा अंदाजे, कारण ही भाजी आपल्याला छान अशी 10-12 मिनिटासाठी दणकून शिजून घ्यायची आहे. कारण अख्खा मसूर हा आधी उकळत नसतात, आधी वाफवून घेत नसतात, तो फक्त भिजवून घेत असतात. मग भिजवून घेतलेला अख्खा मसूर शिजायला वेळ लागतो, म्हणून त्यानुसार पाणीसुद्धा ॲडजस्ट करावं आणि त्याला तेवढा वेळही द्यायचा. लो टू मीडियम फ्लेमवरती ही भाजी शिजून घ्यायची. 10-12 मिनटं लागतात जवळपास. चला आता मस्त आपण इथे भाजी शिजवून घ्या आणि विशेष म्हणजे भाजी शिजताना झाकण ठेवू नका शेवटपर्यंत. सुरुवातीला आपण ठेवलं तेवढंच, नंतर झाकण ठेवू नका. मस्त अशी भाजी शिजू द्या. बघू शकता काय मस्त शिजलाय अख्खा मसूर. शिजलाय पण गल्ल नाही झालाय. चला आता स्पेशल तडका देऊयात. तर तडका हा तुपाचाच द्यावा, मस्तच लागते भाजी. थोडं तूप गरम झालं की त्याच्यावरती जिरं घालायचं, कढीपत्ता, हिरवी मिरची, हलकंसं काश्मीरी लाल मिरचीची पावडर, म्हणजे रंग छान येतो. तसाच आपल्या भाजीला अप्रतिम रंग आलेला आहे. पण तरी अर्धा चमचा लाल तिखट मी याच्यावरती घातलं. थोडंसं अद्रक असं मस्त लंब लंब चिरून घेतलेला ज्युलियन्ससुद्धा म्हणतात. आपण गरज नाही पण गरम मसाला घातला आणि मस्त याच्यावरती कसुरी मेथी घातली बघा, आणि जो तडका होता ना तुपाचा तो सुद्धा घालून घेतला आणि मस्त असा ढाबा स्टाईल अख्खा मसूर आपल्या पद्धतीने घरच्या घरी आपण बनवून तयार केला, जो मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटला सुद्धा लाजवेल. आता याच्यासोबत तुम्ही भाकरी बनवा, पोळी बनवा, इव्हन भातासोबत सुद्धा खाऊ शकता. मस्तच लागेल आणि तुम्ही नेहमी नेहमी या पद्धतीनेच बनवाल, विश्वास आहे मला. एकदा जरूर बनवून बघा. चला पुढची भाजी बघूयात. कधी कधी असतं ना घरात फ्रीज भरलेला असतो भाज्यांनी, पण आपल्याला पालेभाज्या किंवा गोबी, आलू, टमाटर असं काहीच खायचं नसतं. काहीतरी वेगळं बनवायचं असतं, पण पनीर पण नको कारण ते बोर झालं.
बेसनाचं म्हणाल तर काही जणांना पोटाचा त्रास होतो, पचायला जड असतं. म्हणून आज आपण अशी मस्त झणझणीत अशी मुगाच्या डाळीची भाजी बनवलेली आहे. भाजी ज्याला कोणाला सर्व्ह कराल तो विश्वासच ठेवणार नाही, की ही भाजी नुसतं मुगाची डाळ आणि घरचंच जिन्नस वापरून बनवलेली आहे. चला, इथे बघा मुगाची डाळ मी भिजत घातली होती. आता मूग आणि उडीद मिक्स केलं तरीही चालेल, नुसतं मुगाची केली तरीही चालेल. आणि ती भिजत घालायचं 3-4 तासासाठी, नाहीतर गरम पाण्यात भिजत घाला, 1 तासात डाळ भिजते. एक वाटण तयार करून घेऊयात. हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरं आता हे वाटण तयार करून ठेवलं. डाळसुद्धा भिजली, काढून घेतली. मी हलकीशी याच्यात उडदाची डाळसुद्धा घातली होती. मस्त बनते भाजी. स्पेशल मुगाची बनवली तरीही चालेल. दोन्ही पर्याय मी तुम्हाला दिलेत. पाणी न घालता ही डाळ वाटून घेतली आपण मिक्सरला. पाणी अजिबात घालू नका. आणि आता ही डाळ आपण वाटून घेतली. आता ही काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये जो ठेचा आपण तयार केला मिरचीचा तो याच्यामध्ये घालून घ्यावा. सोबतच काही सुखे मसाले जसं की नमक, हळद, लाल तिखट, असेल तर जिऱ्याची पूड घाला, धण्याची पूड घाला. वाटत असेल तर हलकासा किचन किंग मसालासुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. डाळीचा प्रकार आहे म्हणून मी थोडासा ओवा हातावरती क्रश करून घातला, जेणेकरून पचायला सोपं जाईल. आणि आता आपण याच्याला कढीपत्ता घातलेला आहे. आणि जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल ना तर बारीक चिरून कोथिंबीरसुद्धा तुम्ही घालू शकता. मिक्स करून घ्यायचं. एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवते, कारण आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे सुरुवातीला. पाणी गरम झालं की मग आपण त्याच्यावरती ते स्टीम करायला ठेवू शकतो. तोवर बघा ही मिनी इडलीचं भांडं जे येतं ना हे माझ्याकडे आहे म्हणून मी हे घेतलं. पण तुमच्याकडे नसेल तर प्लेन प्लेट घ्या. त्याच्यावरती छोटे छोटे जसं हातावरती मी दाखवते तसे वळ्यांप्रमाणे घालून ठेवू शकता तुम्ही. याला आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता. थोडंसं गोलाकारात करू शकता, चपट्याकारात करू शकता किंवा मग सिलेंडर शेपमध्ये सुद्धा करू शकता. पण छोटे छोटे बनवा, म्हणजे काय होईल लवकर शिजेल. जास्त जाड जर बनवले तर शिजायला वेळ लागेल. तर आता बघू शकता, आता आपण असे मस्त छोटे छोटे हे बनवून घेतले. आता आपण याला स्टीम करून घेऊयात. लगेच 7-8 मिनटात स्टीम होतं, त्यापेक्षा लवकरच होतं, जास्त वेळ नाही लागत कारण छोट्या साईजमध्ये आहे. चला आता हे स्टीम झालं आहे, पाहू शकता मस्तच. आता काढून घेऊयात आणि आता भाजीला फोडणी देऊयात. कढईमध्ये तेल घालून घेतलं. बेसिकचा तडका द्यायचा, जसं आपण हिंग घालतो, जिरं, मोहरी घालतो ते असं घालून घ्यायचं. आणि ते आपलं वाटण घालावं. या वाटणाची रेसिपी तुम्ही लवकर पहा, आपल्या चॅनलवरती आहे. एवढं अप्रतिम हे वाटण तयार होतं. भाजी कुठलीही असो, 100पेक्षा जास्त भाज्या तुम्ही या वाटणापासून बनवू शकता. आणि हे 6 महिने फ्रीजमध्ये आरामात स्टोअर होतं, खराब होत नाही. त्यामुळे लवकर हे वाटणाची रेसिपी पहा, म्हणजे तुम्ही ह्या भाज्या पटापट बनवू शकाल. जर तुम्हाला नाही ती रेसिपी बनवायची तर तुम्ही काय करायचं, कांदा, लसूण, खोबरं, थोडेसे खडे मसाले तव्यावरती भाजून घ्या. नंतर ते मिक्सरला वाटून घ्या. आणि तो फ्रेश वाटणसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. परत करून घेतलं. हलकंसं मीठ घालून घ्यायचं. कढीपत्ता राहिला होता घालायचा, विसरली होती मी, तो घालून घेतलेला आहे. सुरुवातीला जेव्हा आपण हिंग, जिरं, मोहरी घातली ना त्यावेळेस घातला तरी चालेल. आणि आता विदर्भाची स्पेशल ट्रिक म्हणजे फोडणीमध्ये कोथिंबीर घालणे. आमच्याकडे याला सांबार म्हटला जातो विदर्भामध्ये. म्हणून कोथिंबीर आता आपण या तडक्यामध्ये घालून घेतली. आणि आता आपण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे सुखे मसाले, जसं लाल तिखट, हळद, धण्या जिऱ्याची पूड, जसे भाजीचे बेसिक मसाले. आता हे परतून घ्यावे. जेव्हा ही कोथिंबीर तडक्यामध्ये शिजते ना, अशी मस्त खमंग भाजल्या जाते ना, तेव्हा त्याचा फ्लेवर काही पटीने उभारून येतो. आता गरम पाणी घालून घेतलं, कारण आपल्या पाण्याला उकळी आणायची आहे. मस्त अशी पाण्याला उकळी आली की आपण जे वाफवून घेतलेले आहेत ना वडे, ते आता याच्यामध्ये सोडून द्यावे. आता हे वडे ना तुम्ही असेच खाऊ शकता. बघा छान शिजलेले आहेत, हे वाफवलेले आहेत आणि याच्यामध्ये छान तिखट, मीठ सर्वच आपण घातलेलं आहे, त्यामुळे खायला सुद्धा मस्त लागतात. असेच खाऊ शकता किंवा याला थोडंसं सॅलो फ्राय करून तुम्ही मस्त सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहासोबत सुद्धा टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकता.
हलकेसे तळायचे असतील तर तळून घ्या, नाही तर सॅलो फ्राय करा, नाही तर तसेच खा, मस्त लागतात. आज तर आपण याला भाजीत घालून मस्त पोळीसोबत खाणार आहे. बघा भाजीला छान दणकून उकळी आली. आता हे सोडायचे. उकळी आल्यानंतरच हे वडे याच्यामध्ये सोडावे, नाही तर हे जास्त गल्ल होतील बघा. म्हणून पाण्याला उकळी आली. आता आपण हे वडे याच्यामध्ये सोडलेत. आता हे परत आपण पाण्यासोबत शिजू देऊयात, म्हणजे संपूर्ण मसाला त्याच्या आतमध्ये जाईल. आणि बघू शकता भाजी किती मस्त इथे रंग दिसत आहे. भाजी बनवून तयार आहे बघा आपली. जसं नेहमीप्रमाणे पोळीसोबत खा, भाकरीसोबत खा किंवा भातासोबत खा, अप्रतिमच लागेल आणि मस्तच. अगदी हटके, चविष्ट आणि जबरदस्त अशी भाजी बनून तयार झालेली आहे. नको भाजीपाला, नको कुठलं पनीर, नको बेसनाचा वापर, मस्तच भाजी बनून तयार होते. खायला अप्रतिम लागते. एकदा जरूर जरूर बनवा. चला वडी तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अजिबातही चिवट, चांबट, कडक ह्या होत नाहीत. छान अशा स्टीम केल्या ना, आपण वाफवून घेतल्या ना, त्यामुळे आतपर्यंत शिजल्या जातात. तर जरूर बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. चला बघूयात पुढची रेसिपी. तुम्हा सर्वांना छोटूसा आग्रह, रेसिपी आवडून राहिली असतील तर प्लीज लाईक करा. लाईक करायला काहीच वेळ लागत नाही आणि फुक्कट होते बघा, पण मला खूप जास्त मोटिवेशन मिळतं तुमच्या लाईकमुळे आणि सबस्क्राईबमुळे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा. साहित्य तुम्ही बघितलं लक्षात सुद्धा आलंय की आज आपण बनवतोय मस्त अशी लाल भोपळ्याची भाजी. आता याला काही जण कद्दू म्हणतात, कुणीकडे याला काशीफळ म्हणतं, बऱ्याचशा नावाने ओळखलं जातं. आमच्याकडे याला कवळं म्हणतात. आता आपण कवळं चिरून घेतलं. कांदा आता बारीक चिरून घेतलेला होता, म्हणजे चॉपरमध्ये चॉप करून घेतला मी. मिक्सरला याची पेस्ट करू नका, बारीक चिरून घ्या. कांदा थोडासा आरत परत झाला, त्याच्यावरती हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर अशी पेस्ट तयार केली होती, ती घालून घेतली. 1 ते 1.5 चमचा परतून घेतलाय. बघू शकता कांद्याचा हलकासा रंग बदललेला आहे, जास्त रंग डार्क करायचा नाही. कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्ता मस्त भरभरून घाला, कारण कढीपत्त्याचे अनगिनत असे फायदे असतात. आणि आला आपला स्पेशल वाटण घातलं 1 चमचा. आणि आता परतून घेऊयात मस्त. तर सर्व जिन्नस तेलावरती खमंग असं भाजून घ्यावं. कुठलीही भाजी असो, चवदार व्हायसाठी स्पेशल आणि महत्त्वाची टीप म्हणजे जे भाजीचं वाटण असतं, जे भाजायचं सुरुवातीला असतं की नाही, ते शांतपणे आणि पेशन्स ठेवून भाजा. भाजीला खूप छान चव येते. मीठ घालून घेतलं बघा, 1 ते 1.5 चमचा घातला मी छोट्या चमचाने. आता मीठ आपल्या चवीनुसार घालावं. भाजी कुठलीही असो, भाजीमध्ये तेल, मीठ आणि लाल तिखट आपण जेवढं खातो त्या बेतानेच घालावं. लाल तिखट, हळद, मीठ सगळं जिन्नस घालून झालं, परतून घेतलं. 1 चमचा धन्याची पूड असल्यास 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून घ्या. आता धन्या जिऱ्याची पूड असतेच घरी तर घालायची, नसेल तर स्किप करायचं. बघा काय मस्त खमंग दिसतोय ना, तेलसुद्धा कडेनं सुटलेलं आहे. हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली होती, भिजलेली हरभऱ्याची डाळ आपण याच्यामध्ये घालून घेतली. अंदाजे अर्धी वाटी असेल बघा ही. हरभऱ्याची डाळ या भाजीमध्ये घालणं ऑप्शनल आहे, पण घातल्यास खूप मस्त लागते. भाजी दिसते सुद्धा छान आणि याला क्वांटिटीसुद्धा वाढते आणि खूप मस्त चवदार अशी भाजी बनवून तयार होते. तर काशीफळ किंवा कवळ्याची भाजी बनवताना त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ जरूर घाला. बघा हरभऱ्याची डाळसुद्धा छान अशी मस्त शिजली. आता चिरून ठेवलेलं कवळं घालूयात. मस्तच. आमच्याकडे स्पेशली गौरी गणपतीच्या दिवसांमध्ये ही भाजी हमखास घरोघरी बनते, म्हणजे बनतेच. देवीचा भंडारा असो, म्हणजे महालक्ष्म्यांचा भंडारा असो, गणपतीचा भंडारा असो, त्यामध्ये तर असतेच ही भाजी. फक्त त्यावेळेस कांदा लसूण घातला जात नाही. आता आपण गरम पाणी घालून घेतलेलं आहे हलकंसं. मस्त अशी झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली. बघू शकता काय रंग दिसतोय, काय भाजीला टेक्स्चर आले, दाटसरपणा बघा. लाईट येत जात आहे, त्यासाठी क्षमा असावी. पण भाजी तुम्ही बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे. चविष्ट चवदार अशी भाजी बनवून तयार झाली. कोथिंबीर घालून घेते आणि भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. चला बघूयात पुढची भाजीची रेसिपी.
तुम्ही सुद्धा माझ्यासारखेच आहे का? कुठल्याही भाज्या खाल्ल्या तर आलूची भाजी खाल्ल्याशिवाय आठवडा गेल्यासारखं काही वाटत नाही. चला बनवूयात आज मस्त अशी चमचमीत आलूची भाजी. आता तुम्ही म्हणाल आलूची भाजी यात काय विशेष? बघून घ्या. अगदी विशेष भाजी आहे. अर्धं तेल, अर्धं तूप घालायचं. आलूची भाजीमध्ये तूप हो जरूर घाला. आणि तूप तेल गरम झालं की हिंग घालावा. हिंग छान असा फुलायला लागला की मोहरी आणि जिरं घालायचं. आता हे छान असं फुलू द्यायचं. याच्यावरती घालायचं आहे आपल्याला सौंफ, 3 ते 4 काळी मिरे लवंग, इलायची आणि आपली दालचिनी म्हणजेच कलमीचा एक छोटासा तुकडा. कांदा घातलेला आहे बारीक चॉप केलेला. आता छान असं परतून घेऊयात. सौंफ, जिरं हे जे खडे मसाले घातलेत ना त्यामुळे आपल्या भाजीला खूप मस्त अशी चव येते बघा. टमाटर आणि हिरवी मिरची बारीक चिरून ठेवली होती ते सुद्धा घालून घेतलं. ही आलूची भाजी तुम्ही नुसतं पोळीसोबतच नव्हे तर पुरीसोबत अप्रतिम लागते. पुरीसोबत खायला तर स्पेशल ही भाजीची रेसिपी आहे. ही भाजी ज्या दिवशी बनवाल ना माझ्या सांगण्यानुसार त्या दिवशी 2-3 तरी पुऱ्या तळा आणि ही भाजी खाऊन बघा. अप्रतिम लागते. पोळीपेक्षाही भन्नाट लागते पुरीसोबत. मस्तच. बघा सुके मसाले घालून घ्यायचे जसं की मीठ, हळद, लाल तिखट, धन्या जिऱ्याची पूड परतून घ्यावं. आता आपण याच्यावरती घालून घेऊयात पाणी. कारण मसाला जळायला नको. तेल अगदी कमी घातलेलं आहे आपण भाजीमध्ये तुम्ही बघ. म्हणून आपण याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आणि उकडलेले आलू घातले. तसेच घालायचे. काही बारीक उरीक करत बसायचं नाही. असेच अनइवन याचे तुकडे ना मस्त दिसतात भाजीमध्ये. आता स्पेशल ट्रिक. हे आलू घालताना संपूर्ण आलू घालायचा नाही. याच्यामधला थोडासा आलू साईडला काढून ठेवायचा. तो कशासाठी सांगते पुढे. बघा जो आपण अर्धा आलू काढून घेतला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि त्याला मॅश करून घेतलं. आता ही आलूची जी प्युरी तयार होत आहे ना हीच आपल्या भाजीला एक संथपणा देईल. तो दाटसरपणा देईल आणि मस्त असं वेगळं टेक्स्चर देईल. एका इकडे आलू, एका इकडे पाणी आणि एक तिसरीकडेच मसाला असा काही प्रकार होणार नाही. जर तुम्ही याच्यातलाच आलू थोडासा मॅश करून याच्यामध्ये घातला तर. आता घालून घ्या गरम पाणी. भाजी कुठलीही असो त्याला रस्सा जर बनवायचा असेल तर गरम पाण्याचाच वापर व्हावा. अंदाजाने आता आपण याच्यावरती पाणी घालून घेतलं. ही भाजी नाही जास्त पातळ असते नाही जास्त दाटसर असते. त्यानुसार पाणी घालून घेतलं. रंग सध्याच बघून घ्या काय मस्त आलेला आहे. अजून तर भाजी शिजायचीच आहे. शिजल्यानंतर अप्रतिम असा रंग येतो. चला भाजी मस्त शिजते तोवर तडका तयार करूयात. आता या भाजीवरती तडका घालणे ऑप्शनल आहे. पण एकदा घालून बघाल ना या पद्धतीने हा तुपाचा तडका चाटून पुसून भाजी संपवाल. तूप गरम केलं त्याच्यामध्ये हिंग, जिरं, मोहरी घातली. लाल मिरची होती ती बटनवाली मिरची होती माझ्याकडे ती घातली. कढीपत्त्याची पानं घातली. थोडीशी काश्मीरी लाल मिरचीची पावडरसुद्धा घातली. आणि खमंग असा तुपाचा तडका या भाजीवरती. मस्तच. कसुरी मेथी हातावरती चोळून घालावी आणि अप्रतिम चविष्ट अशी भाजी बनून तयार आहे. या पद्धतीने आलूची रस्सा भाजी एकदा माझ्या सांगण्यावरून बनवून बघा. नेहमी तुम्ही हीच पद्धत वापराल याची पूर्ण खात्री आहे मला. तर जरूर बनवा. तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. चला बघूयात पुढच्या भाजीची रेसिपी. आता काहीतरी शाही खावं असं वाटतं हो ना. किंवा अचानकच पाहुणे येतात किंवा आपल्याला सुट्टी वगैरे असते. घरची मंडळी घरी असते. मग त्या दिवशी काहीतरी वेगळं बनवूयात. चला तुकडा काजू घेतलाय. तुकडा काजू नसेल तर घरीच आपले काजूचे 2-2 काप करा. टमाटर घेतलं, सिमला मिरची घेतली, हिरवी मिरची आणि लहसून. 3 टमाटर, 3 सिमला मिरची, 4 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसूणच्या पाकळ्या. सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्या. आणि याच्यामध्ये 5-6 काजूचे तुकडे घाला. त्यामुळे आपल्या भाजीला छान असा दाटसरपणा येतो. आणि थोडासा पनीरचा पीससुद्धा याच्यामध्ये घाला. त्यामुळे ही ग्रेव्ही अप्रतिम बनेल. सगळं वाटून घेतलं. पाणी घालायचं काम पडलं नाही कारण टमाटर, सिमला मिरची याला स्वतःचंच पाणी असतं. त्याच्यात ते छान असं वाटलं गेलं. वाटण तयार आहे. कढईमध्ये तेल घालून घेतलं. तेल गरम झालं की त्याच्यावरती आपण थोडंसं तूप घालूयात. कारण भाजी शाही बनायला हवी ना. आता इथे जर तुमच्याकडे बटर असेल ना तर तुम्ही नक्कीच बटर वापरा. माझ्याकडे काही बटर नव्हतं
म्हणून मी तूप घातलं. आता तूप आणि तेल मस्त असं गरम झालंय, पाहू शकता. आता त्याच्यावरती जे आपण काजूचे तुकडे घेतलेत ना, तो काजू आता आपण भाजून घेऊयात. आता किती घ्यायचा आहे, तर मी हे ते 5 ते 6 जणांसाठी ही भाजी बनवत आहे, त्यानुसार घेतलं. अंदाजे वाटी भरून असेल बघा. आता तुम्हाला किती जणांची भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे छान असं या तुपावरती तेलावरती असं परतून घेऊयात. हलकासा रंग बदलवायचा, जास्त डार्क रंग करू नका. पण असं भाजून घेतल्याने काय होते, या तुपाची चव आपल्या काजूमध्ये उतरते. म्हणून 1-2 मिनिटासाठी आपण परतून घेतलेला आहे, पाहू शकता. चला आता काजू काढून घेऊयात. मस्तच रंग पण बघा, जास्त डार्कही नाही झाला आणि छान असा रंग आलेला आहे. आता याच्यामध्ये घातलंय मी मखाणे. आता या भाजीमध्ये जर तुम्हाला मखाणे नसेल घालायचे तर तुम्ही नाही घालू शकत, पण घरी जर मखाणे असतील ना तर नक्कीच घाला. काजू पनीर मखाणा अगदी हॉटेल स्टाईल घरी बनतो बघा. मखाणे सुद्धा आपण या उरलेल्या तुपा तेलावरती परतून घेतलं मस्तच, आणि ते सुद्धा आता काढून घेतलेलं आहे. चला त्याच कढईमध्ये आता परत आपण तेल घालून घेऊयात, कारण आता भाजीला आपल्याला फोडणी द्यायची आहे. तेल गरम झालं बघा, तर जिरं घातलेलं आहे. जिरं छान फुललं की जे आपण वाटण तयार केलं होतं ना, टमाटर, शिमला मिरची, लसूण, काजू, पनीर, तेच याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि लवकर झाकण ठेवायचं, कारण चिटे एवढे उडतात की संपूर्ण गॅस काउंटर आपलं खराब होऊन जाईल. म्हणून झाकण ठेवून शिजू घातलं. आता बघा हे पनीर घेतलंय आपण इथं आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण घालूयात थोडंसं लाल तिखट, 2 चमचे, थोडीशी हळद आणि जिऱ्याची पूड घातली मी, आणि 1 चमचा घातलेला आहे दही. 1 ते 2 चमचे दही फ्रेशच घ्या, आंबट दही इथे वापरू नका. आता हे सुद्धा आपण मिक्सरला छान असं वाटून घेतलं. इकडे ही ग्रेव्ही मस्त शिजली, पाहू शकता. छान असं तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता जी आपण पनीरची पेस्ट केली ना, ती सुद्धा याच्यामध्ये घालून घ्या. या पद्धतीने ही भाजी तुम्ही एकदा जरूर बनवा. स्पेशल बेत असो किंवा घरी पाहुणे आलेले असो, काहीतरी छान असं खायचं आहे त्या दिवशी भाजी आवर्जून बनवा. चला आता परत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे, कारण पनीरची पेस्ट आपण याच्यामध्ये घातली ना, ती सुद्धा छान अशी शिजल्या गेली पाहिजे. तर जवळजवळ 3 ते 4 मिनटं मी झाकण ठेवून ही छान पेस्ट अशी शिजून घेतली. मध्ये चालवायचं बरं, नाहीतर खाली तळाला लागतं ते. पाहू शकता भाजीचा रंग बघा, काय मस्त तवंग आलेला आहे आपल्या भाजीवरती, आणि ग्रेव्ही बघा, ग्रेव्हीचं टेक्स्चर तुमच्या लक्षात येतच असेल. परफेक्ट असं मस्त टेक्स्चर आलेलं आहे आपल्या भाजीला. चला मिक्स करून घेते एकदा. आता आपण याच्यावरती घालून घेऊयात भाजलेले मखाणे आणि भाजलेले काजू. थोडेसे मखाणे वर गार्निशिंगसाठी ठेवले, थोडेसे काजूसुद्धा मी गार्निशिंगसाठी ठेवलेत, वरतून लावायला छान दिसतो, फोटो वगैरे काढायला म्हणून. आता आपण हे काजू आणि मखाणे छान या ग्रेव्हीसोबत मिक्स करून घेतलेले आहेत. इथे जर तुम्हाला भाजी खूप जास्त घट्टसर वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी घालून तुम्ही भाजी ॲडजस्ट करू शकता. आता आपण याच्यावरती गरम मसाला घातलाय, जेमतेम 1 चमचा. किचन किंग मसाला असेल तो सुद्धा वापरला तरी चालेल, किंवा मग कुठला पनीरच्या भाजीचा मसाला असेल तुमच्याकडे अव्हेलेबल तो वापरला तरीही चालेल बघा. आणि मस्त इथे आपली भाजी बघू शकता, काय मस्त रंग आलेला आहे. सर्वात शेवटी याच्यावरती कसुरी मेथी घालावी आणि इथे भाजी बनून तयार आहे. चला बघूयात पुढची भाजी. झटपट तयार होणारी हरभऱ्याची भाजी. हरभरे रात्रीच भिजत घातले होते, सकाळी कुकरला शिजवून घेतले. आता नुसतं याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. एखाद्या दिवशी असतं ना भाजीचा कंटाळा येतो किंवा स्वयंपाकाचाच कंटाळा येतो, पण बनवावं तर लागतंच, त्या दिवशी हे बनवून टाका. कढईमध्ये तेल गरम झालं की हिंग, जिरं आणि आपली मोहरी छान अशी तडतडू द्या. धने घाला, अर्धे कुटून घातले तरीही चालतील, नाही घातलं तरीही चालेल. सर्व जिन्नस मस्त असं फुललंय, पाहू शकता. आता आपण याच्यावरती अर्धा चमचा सौंफ घातलेली आहे. हरभऱ्याची उसळ किंवा हरभऱ्याची भाजी या पद्धतीने बनवून बघा, मस्तच लागते. मीठ घालून घ्यायचं, हळद घातली, लाल तिखट घालून घ्यायचं. आता या भाजीमध्ये जर तुम्हाला
कट करायचा असेल तर कांदा चिरून घाला, टमाटर घाला. पण ही भाजी त्या दिवसासाठी निवडली ज्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आलाय. मग कुठं कांदा चिरत बसणार आणि टमाटर चिरत बसणार आणि लसूण सोलत बसणार. म्हणून मस्त अशी झटपटच बनवली. खायला तर एवढी अप्रतिम लागली होती. मी 1 चमचा धन्याची पूड घातली. मस्त मोठा चमचा भरून जो पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 1 चमचा धन्याची पावडर घातली बघा आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली आणि अर्धा चमचा म्हणजे छोट्या चमच्यानी 1 चमचा आपण याच्यामध्ये आमचूरची पावडर घातली. आता आमचूरची पावडर नसेल तर चाट मसाला घाला आणि चाट मसाला नसेल तर आमचूरची पावडर घाला. 2 पैकी एक काही घाला. मस्त लागतं, खट्टं मिठ्ठं छान लागतं हे. मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे बघा, जर सुखं ठेवायचं असेल तर सुखी ठेवू शकता. थोडासा रस्सा करायचा असेल तर हलकंसं पाणी टाका आणि हलकासा रस्सा करा. जास्त रस्सेदार करू नका, कारण याच्यामध्ये कुठलं आपण वाटण घातलेलं नाही आहे. त्यामुळे मग जास्त पाणी पाणी होईल ही भाजी. म्हणून थोडंसं पाणी घाला, म्हणजे भाजी शिजेल आणि जो आपण मसाला याच्यावरती काही घातलेला आहे तो व्यवस्थित या हरभऱ्यावरती कोटही होईल, हो की नाही. तर आपण थोडंसं पाणी घालून घेतलं आणि आता भाजी मस्त शिजून घेऊयात. आधी शिजलेली आहे कारण हरभरे उकडलेलेच आहेत, तरीसुद्धा मसाल्यांसोबत थोड्या वेळासाठी शिजवावी, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर आतपर्यंत हरभऱ्यामध्ये घुसतो आणि भाजी खायला अप्रतिम लागते. तर मग सांगा, कुठल्या भाजीची रेसिपी तुम्हाला सर्वात जास्त आवडली तिला लाईक करा, सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.